सुंदर ते धारा उभे बेठेवरी, सुंदर ते धारा उभे
Thank you.
हॅलो, थोडा बेस कमी करायचा, फक्त आवाज ठेवा. हा ठीक. हरी हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले जगजोगी 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 जगजोगी
Hare
जाग जाग बोलती पण जागता जग देव राखा काही भाव अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ पूजा पत्र काही फळ पुष्प तोय बहुता दिवसा फेरा आला या नगरा नका घेऊ भार धर्म तोची सार जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती तुका मागे दार द्यावेची अनन्य जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती
केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशम् अलन्दिवल्लभम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती स्वये भानुलो भानु आराधिला तयाच्या कुळी दीपकू दिव्य जाहळा हरिभक्ती लागो नितारी समजता नमस्कार दासी संत एकनाथा श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षोणां ज्ञानदानैकदर्शनम् श्रीघोटिक्षेत्रे निवासनम् तन्नमामि वेदान्तविद्यां वरिष्ठम् तन्नमामि वेदान्तविद्यां वरिष्ठम् नमो विषडबोधविदग्धा विद्या रवींद्र प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलास्या नमो संसार तमसूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तरतुर्या लालन इला नमो जगदखिल पालना मंगळमणि निधाना सज्जन वरचंदना आराध्यलिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवे बकुंभ वंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराय समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्नीत पाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. मी तो कळा कुसरी काहीच नाही. बोलतो वचनी अतिभाविक. कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची रास पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. साई मंदिर समितीच्या वतीने दरवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव अखंडपणे साजरा करण्यात येतो आणि त्या निमित्तानं आपण सर्व संत सज्जन मंडळी या ठिकाणी एकत्रित येतात. तुम्हा सर्व संत सज्जनांच्या सेवेकरता निवडलेल्या अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा किती चरणाचा आहे मी काही चरण मोजली नाही, पण मला वाटतं सहा असतील बघ. हे का किती आहे? 6 चरणाचा अभंग. चरण 2 चरणापासून तर 100 चरणापर्यंतचे अभंग. 2 चरणाचा अभंग नामदेवरायाचा. घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे. चौचरणी असल्यामुळे हे एकच चरण झालं. आणि प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणीना मान झाला 2 चरणाचा अभंग. 4 चरणाचे अभंग आपल्याला माहिती. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जेवशी साच भावे वर्ताया. काही अभंग असे आहेत की ते चौचरणी आहेत आणि त्याला ध्रुपद 2 चरणाचे. आता पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी हा अभंग चौचरणाचा आहे आणि त्याला ध्रुपद 2 चरणाचे. माझा पाठ नाही पण निश्चितपणे त्याचं 2 चरणाचं ध्रुपद आहे. अशा प्रकारे ध्रुपद म्हणजे काय असतं माहिती का? ध्रुपद ही मध्यवर्ती कल्पना असते, सिद्धांत असतो. हे लक्षात आलं तर आपल्याला प्रत्येक अभंगाचं ध्रुपद लक्षात येईल. दृष्टांत नाही, दृष्टांताचं पद कधीच ध्रुपद नसतं. धरीला पंढरीचा चोर मग पुढे हृदयबंदी खाना केला आली आली. ते याचं ध्रुपद कोणतं आहे? पहिलेच चरण ध्रुपद आहे. धरीला पंढरी सिद्धांताचं पद हे ध्रुपद असतं. बहुतेक अभंगामध्ये दुसरंच चरण ध्रुपद असतं म्हणून सर्रास आपला सब घोडे 12% चालतं, तसं चालत नाही ते. आता पहा की तीर्थावळीचं चरण जर जे आहे ते तीर्थावळीच्या अभंगाचं 3रं चरण ध्रुपद असतं. तर बाळक्रीडेच्या अभंगामध्ये सगळ्या अभंगांना माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम हे ध्रुपद असतं. पहिला अभंग जो आहे देवानी देवा जगत्र जेवा प्रेयसी केशवा विनंती माझी. मग त्याचं ध्रुपद आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देही प्रेम काही काळा. आणि तेच ध्रुपद सगळ्या बाळक्रीडेच्या अभंगांना वापरायचं असा त्यांचा नियम आहे. अशा पद्धतीनं हरिपाठाचं ध्रुपद माऊली ज्ञानोबारायांचं ठरलेलं आहे. काय हरिपाठाचं ध्रुपद? हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. तर नाथ महाराजांच्या हरुकाराचं ध्रुपद आहे. हरिमुखी गाता हर फले चिंता या नाही मागोता जन्म घेणी.
असे ध्रुपदाचे नियम ठरलेले. ध्रुपद म्हणजे मध्यवर्ती कल्पना सिद्धांताचं पद. किंवा या अभंगामध्ये अभंग असा आहे, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. कोणी काही म्हणतं आपल्या याच्यामध्ये जागो जागो बोलती. आता अर्थ करायला सांगावं यांना, मग समजून जागो जागो बोलतीचा अर्थ काय लावणार. जागो जागो बोलतीचा काय अर्थ लावणार. गावोगावी. आता पहा, जाग जाग बोलते हा याचा उद्देशच लक्षात आले नाही. आपण उद्देश पुढे सांगणार आहोत अभंगाचा. हा, तो उद्देश लक्षात आल्यावर जागोजागी बोलती का जाग जाग बोलती हे लक्षात येईल. अशा दुसऱ्या चरणामध्ये लक्षात येतं, जागता जगदेव. हा जोगी जो आहे ना, हा तुम्हाला जागा करायला येतो. आणि तो म्हणतो तुम्ही जर जागे झाला ना तर मग ही जग नाही तर हे जग देव आहे. जागता जगदेव, तुम्ही जागा झालात तर जग नाही तर जग देव आहे. राखा काही भाव, व्यापक भाव असा आहे, पण तुम्ही थोडा तरी भाव धरा. राखा काही भाव, तुम्ही थोडासा तरी धरा. परिपूर्ण नाही धरता आला, थोडासा तरी धरा. त्याच्याकरता अवघा क्षेत्रपाळ पुजावा सकळ. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ योग 13व्या त्यामध्ये संहिता. या देहाला क्षेत्र म्हणलं आणि त्याच्यात असणारा आत्मा जो आहे त्याला काय म्हटलं, क्षेत्रज्ञ म्हटलं. त्या क्षेत्रज्ञाची पूजा करा. आता त्याची पूजा कशी करायची त्याला पुढचा भाग आपण पुढे पाहूया. अगोदर स्पष्ट अर्थ जो आहे अभंगाचा सरळ अर्थ आपण पाहत आहोत. अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, पूजा पत्र काही फळ पुष्प तोय. तुमच्या भावानुसार तुमचा जसा भाव असेल तशी त्याची पूजा, त्याला अर्पण करण्याची सामुग्री तुमच्याकडे जी असेल ती त्याला अर्पण करा. नका घेऊ भार. हा, तुम्ही त्याचं ओझं घेऊ नका. कशाचं, त्या केलेल्या त्याच पूजेच्या कर्माचंच नाही तर तुमच्या कोणत्याच कर्माचं ओझं घेऊ नका. नका घेऊ भार. हाच खरा धर्म आहे. धर्म हाची सार. धर्माच्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या ठिकाणी जागोजागी केलेल्या आहेत. कोणत्या आहेत जाता जाता आपण पाहू. पण हा बी एक धर्म आहे, ही बी धर्माची एक व्याख्या आहे. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. 84 लक्ष जोयोनी भोगून या नगरामध्ये तुम्ही आलेला आहात आणि या नगरामध्ये तो जोगी तुम्हाला साग करतो. संत रूपी जोगी. तुका मागे दान द्यावे जी अनन्य. आता ही भगवंताकडे मागितलेली मागणी नाहीये तुकोबारांची. बारकाईने अपेक्षित जर पाहिलं तर हा भगवंताकडे मागितलेली मागणी नाही तुकोबारांची. ही उपदेश जनांना केलेला आहे. तुम्ही जर जागलात तर तुम्ही देव आहात. मग त्या जनतेकरता संता तुकोबारांनी मागितलेली मागणी बरोबर का. मागणी जी आहे, मागणीच्या संबंधाने विचार जर केला तर जीव जो आहे या जीव सुद्धा जीवाची मागणी काय असते देवाकडे पहा. वाढावे संतान वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. संतांची मागणी वेगळी आहे. संतांची मागणी आहे न मिळो खावया न वाढो संतान.
त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. अनेक मागणी परावंग आहेत देवाकडे. संतांची मागणी, संतांनी केलेली देवाकडची मागणी, संतांनी संतांकडे मागणी केलेली आहे. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन एवढे कृपादान तुमचे मज. कोणतं कृपादान तुम्ही मला द्या. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा ठाकुरती. पांडुरंगाकडं तुमचा चांगला वशील आहे. सेवेनं त्याला तुम्ही ऋणी केलेला आहे. माझा तेवढा अधिकार नाही. तुम्ही त्याला सेवेने ऋणी केलंय. माझ्या करता तुम्ही त्याच्याकडे मागणं मागा की आपल्याला आठवण द्या. असं येणं मागणे एक आहे. तिथं अमुक अमुक भागामध्ये राहणार तर त्याच्यावर लक्ष दे. संतांना म्हणतात आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुळती. अशा पद्धतीनं जीवाचं मागणं आणि संतांचं मागणं, संतांचं संतांकडं देवाकडं मागणं आणि संतांचं संतांकडं मागणं. आता इथे मात्र एक वेगळा प्रकारे या ठिकाणी आपला अनुभव येतो की या ठिकाणी हे जे मागणं देवाकडं न मागता त्या ठिकाणी ही मागणीच नाहीये. तुका मागे दान ही मागणी आहे, पण देवाकडे नाही, संतांकडे नाही. ही मागणी जनतेकडे आहे. विठ्ठल आता या पद्धतीनं हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये जोगी जो आहे, जोगी हा जोगी रूपक केलेला आहे. कोणावर? संतावर. संतच जोगी रूपानं आपल्याला जागवायला येतात. ऐसे जागविले आवघे काम करतो हा वासुदेव सुद्धा. ऐसे जागविले अवघे जन होते संचित ही केले दान. अवघ्यांना जागवलं वासुदेवानं, पण त्या वासुदेवाला दान मात्र कोणी घातलं? ज्यांच्या संचितात होतं त्यांनीच घातलं. ज्यांच्या संचितात नाही त्यांनी ओदडी अंगावर घेतली झोपले दारावर. त्यांनी नाही दान घातलं वासुदेवा. याच्यामध्ये जागे करणाऱ्यामध्ये एक वासुदेव आहे, दुसरा जो आहे तो पिंगळा आहे, एक आहे जोगी आहे. हे तीन जनतेला जागे करण्याचं काम करतात. हे संतरूपीच आहेत सगळे. पिंगळा बी संतरूपीच आहे, जोगी वासुदेव संतावरच केलेलं रूपक आहे. परंतु एक सकाळच्या राम पहाऱ्यामध्ये जागा करायला येतो, एक मात्र त्या ठिकाणी पहाटे पहाटे जागा करायला येतो.
पहाटे 3:30 वाजता जागा करायला येतो, त्याचं नाव आहे पिंगळा. पिंगळा महाद्वारी मोठा पटका फेटा बांधलेला, हे असे 2 फेटे बांधले की का असं मोठं डोकं, एवढा मोठा फेटा बांधलेला, काळी घोंगडी टाकलेली, हातामध्ये कंदील मिळमिळता घेतलेला, आणि तो त्या ठिकाणी त्या आळीनं फिरतो. प्रत्येक आळीनं, आळी म्हणजे गल्ली बरं का, गावची भाषा आहे ती आळी म्हणजे, त्या गल्लीनं फिरवतो, जागा करतो लोकांना. जागा करून कुणी जर नाहीच ऐकलं तर तो सांगतो, काय सांगतो, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. दुसरा म्हणजे दुसरा जन्म घ्यावा लागेल तुम्हाला. या जन्मात नाही कळालं तर जन्मामाग जन्म घ्यावे लागतील. हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं सरते शेवटी बा बांधून नेईल. सरते शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. या पिंगळ्याचा अर्थ काय आहे, जे अंतःकरण चतुष्टय आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, केवळ एवढ्यावरच हा अभंग आधारित आहे. पिंगळ्याने महाराष्ट्र गाजवला पण अर्थ नाही सांगितला. विठ्ठल चित्त आणि अहंकार अंतःकरण चतुष्टय आहे. त्याच्यामध्ये आता खालची आळी आणि वरची आळी निवडायची आपण. मन ही खालची आळी आहे, त्याच्यानंतर मधली आळी बुद्धी आणि चित्त हे मधल्या आळीमध्ये, आणि अहंकार वरच्या आळी. वरच्या आळी आता त्याचा अर्थ सांगायला आपलं तो अभंग नाही. बस एवढ्या पद्धतीने तुम्ही तो अभंग सोडू शकता. बस मन बुद्धी चित्त अहंकार, मन आणि बुद्धी. मन ही पहिली आळी,
त्याच्यानंतर मधली आळी बुद्धी आणि चित्त आणि वरची आळी अहंकार. मग पाहून घ्या पिंगळा तुम्ही. हा पिंगळा त्या ठिकाणी त्याचं एक तत्व आहे. तत्व असं आहे की तो एकदा पुढे जर गेला ना ते घर ओलांडून, तर तुम्ही किती प्रयत्न केला तरी तुमचं दान तो माग घेणार, परत घेणार नाही. तेवढ्या वेळात तुमच्या दरवाजासमोर तो आल्या असताना आताच्या पिंगळ्यांचं काय सांगावं, पाकिट फेकू देतात. तर हा पिंगळा आधी पहिल्या प्रहारामध्ये 3:30 वाजता हा या ठिकाणी पहिल्यांदा यायचा ब्रह्ममुहूर्तावरती. त्याच्यानंतर वासुदेव जो आहे ते वासुदेव प्रकरणाचं जे रूपक केलेलं आहे, हा वासुदेव हा सकाळच्या राम पहाऱ्यामध्ये यायचा. दिवस उजाडण्याच्या टायमिंगला त्या ठिकाणी यायचा. आणि जोगी जो आहे, जोगी ही त्या दोघांचाही टाइम एकच. हा सकाळच्या वेळेला हा जोगी जागा करायला यायचा आणि सर्वांना जागा करतो तो जोगी. वास्तविकता पाहता जर ही रूपक केलेली आहे आणि समजूत काय करून घ्यायची या अभंगाचा नीट अर्थ जर पाहिला तर तो जोगी त्या ठिकाणी काय करत असतो. तू सांगतो मी एकटाच जोगी आहे असं अजिबात नाही बरं का. अख्खं जग जोगी आहे. परमार्थाची साधनेची सुरुवात, आपल्या साधनेची सुरुवात ही जी आहे संप्रदायामध्ये हम ब्रह्मास्मीपासून सुरुवात आहे आणि सर्व खलवेदम ब्रह्म याच्यामध्ये त्याचं काय आहे सांगत आहे. पहिल्यांदा मी ब्रह्म आहे ही सुरुवात आहे आणि सर्व खलवेदम ब्रह्म हा त्या ठिकाणी सांगत आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग विष्णुमय जग, संपूर्ण जगत विष्णू स्वरूप आहे. आणि जर भेद मानला तर मग मात्र तो भेदाभेद ब्रह्मामंगळ. वैष्णवांचा धर्म सांगितला याच्यामध्ये काय आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्मामंगळ. स्त्री पुरुष स्त्रियांनी कीर्तन करावं का नाही करावं अभंग पाठ आहे. मात्र विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आता बरेचसे जागेवर आले नाही का, क्रांती झाली आता. तर मग हा वैष्णवांचा जो धर्म आहे हे आपलं अंतिम साध्य आहे प्रत्येकाचं. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. आणि एकदा तसं झालं की मग पूजा ध्यान जप त्यासी नाही. आता हा तिथे एक ओवी आलेली आहे. मला 2 टुका आठवतात. पुढच्या तुम्हाला आठवड्यात 18व्या अध्यायामध्ये एक ओवी आलेली. तुम्हाला सर्व ब्रह्मरूपतेच्या सिद्धांताकडे जर आपली वृत्ती न्यायची असेल तर माऊली ज्ञानोबा म्हणतात मी ब्रह्म हे विसरे तेथ जगतची ब्रह्मत्वे भरे. आठवते का पुढची वेळ. मी ब्रह्म हे विसरे तेथ जगतची ब्रह्मत्वे भरे असा पूर्वार्ध आहे त्या ओळीचा. पाहून घ्या तुम्ही. म्हणजे मी ब्रह्म आहे ही विसरायचं. पण कोणी विसरायचं. ज्याची सुरुवातच नाही झाली त्यांनी नाही विसरायचं. ज्याची साधनेला सुरुवात आहे त्यांनी नाही विसरायचं. पण साधनेचा एक प्रातः काळ आहे, साधनेचा एक माध्यान्ह काळ आहे आणि साधनेचा एक सायंकाळ आहे. हे लक्षात असू द्या. भूमिका आहे साधनेला. कधीही काही नाही. साधना जरी नीट लक्षात घ्या साधना कशी येते. प्रातःकाली ही रागदारी सुद्धा जी आहे ना याच्यामध्ये सुद्धा ही रागदारी सुद्धा सकाळची राग वेगळे, दुपारच्या वेळेला भजन करतानाचे राग वेगळे आणि संध्याकाळचे वेगळे, रात्रीच्या भजनाचे राग वेगळे. सकाळी जर समजा संध्याकाळचे राग जर गायले गेले तर झोपतीलच माणसं. आज हा तर या पद्धतीनं तसंच आहे इकडे पण. काय सांगत होतो मी. हा
की पहिल्यांदा सुरुवातीला ब्रह्मास्मी अंगीकारावं लागतंय. त्याच कारण असे शास्त्रामध्ये 2 शब्द आले, अवघड नाहीत काहीच. एक अध्यारोप आहे आणि एक अपवाद आहे. आणि प्रत्येक साधनेमध्ये अध्यारोप आणि अपवाद आहेच. अध्यारोप म्हणजे मानणं. कोणती गोष्ट मानली ना त्याला अध्यारोप असं म्हणतात. गणित सोडवण्याकरता एक्स मानला किंवा क्ष मानलं तुम्ही, क्ष काय केलं, क्ष मानलं तर खाली काय येतं, उत्तर येतं का क्ष राहतं. मग साधनेचं उत्तर काय आहे, सर्व ब्रह्मस्वरूप आहे हे उत्तर आहे साधनेचं. सुरुवात ब्रह्मास्मी नसेल, क्षच्या जागेवरती ब्रह्मास्मी झाला, पण ब्रह्मास्मी उरलं पाहिजे का नाही, ते स्फुरण आहे ब्रह्माचं. ब्रह्मस्थितीमधून पहिलं स्फुरण जे बाहेर पडलं ते ब्रह्मास्मी. लक्षामध्ये घ्या, पहिलं स्फुरण त्याचंच नाव आहे. वैष्णवामध्ये 108 मण्यांची माळ घालतात. काय घालतात तर पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि 3 गुण हे पंचमहाभूत आणि सत्व रज आणि तम हे 3 गुण अशी मिळून प्रत्येकाची प्रकृती स्त्रीची आगो पुरुषाची आगो असो तृतीयलिंगी असो जेवढे जेवढे पशु असतील प्राणी असतील पक्षी असतील सर्वांची ही जी शरीर बनलेलं जे आहे हे पंचमहाभूत आणि 3 गुणांचे याला म्हणतात अष्टधा प्रकृती. 5 आणि 3 8 आणि हिचा निराश करणं याला परमार्थ म्हणतात. तुका म्हणे जबवरी नाही निरसिला देह तवरी अवघे सांसारिक. जरी परमार्थ करत असले तरी बी सांसारिक. या देहाचं निरसन करण्याची रीतच जर त्यांना माहीत नसेल तर त्याला संसारिकामध्ये धरलं तुकोबारायांनी. या अभंगाचं ते शेवटचं चरण आहे. नवती ते संत करिता कवित्व संतांचे ते आप्त नवती संत. चला तर त्याच्यात 7 चरणाचा तो अभंग आहे. जेवढं आठवल तेवढं पुढे घेऊन पुढे जाऊ. कवित्व केलं म्हणजे अभंगवाणी जर स्फुरली नाही एखाद्याला संतांसारखी तर तुम्ही निश्चितच त्याचं संत म्हणून त्याच्या मागं लागल्याशिवाय राहणार नाही. पण तुकोबारांनी सांगितलं फसाल, सावधान, ते संत असतीलच असं नाही. जरी कवित्व केला अभंगवाणी केली तरीही ते संतांचं लक्षण नाही. नसतील असं नाही पण असतीलच असं मात्र नाही. संतांच्या कुळामध्ये जन्माला आलेले संतांचे आप्त सुद्धा संत असतील असं नाही. कोणी संतांच्या आप्ताला संत म्हणून पुजतंय नसतील असं नाही. त्यांनी अनुग्रह प्रबोध झालेला आहे, ते कार्य करतात संतांच्या मागे असू शकतात. ते असा गैरसमज करू नका. हत्यार कुठेही वापरायचं नाही, जिथं जे वापरायचं तिथेच वापरा. कदाचित असं असू शकतं ते परिपूर्ण असतील संतांचे आप्त एखादा, पण याला अपवाद आहे. सगळे A to Z नाही. अपवाद म्हणजे कायदा नाही, कायद्याला एखादा अपवाद आहे, एखादा अपवाद. परंतु वस्तुतः जर पाहिलं तर आम्ही अमक्या संतांच्या वंशज असं म्हणणाऱ्यांनी एक अभंग पाहावा जगद्गुरु तुकोबारायांचा. एक अभंग असा आहे, कागाची विष्टी पिंपळाशी जन्माशी त्याची सुरुवात. कावळ्याच्या विष्टीपासून पिंपळाचा जन्म होतो. पिंपळ वृक्ष, वडाचे वृक्ष अशी झाडं लावून जगत नाहीत, किती त्यांना काही टाका. मग हे निरगिलीचे लावतात, ते कुठे बी उगवतात आणि अजून दुसरीच फॉरेनची आणलेत, कोणती काही कामाची नाही. ना सावली ना कोणतं त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती की झाडांना खाली खेचून घ्यावं. पण वडाची आणि पिंपळाची झाडं जर लावायची असतील ना कोणाला शासनाला तर त्यांनी पहिल्यांदा कावळे पाळावेत असा माझा संदेश आहे. मजाक नाही, विनोद नाही. त्यांनी ती पिंपळं किंवा वडाची वडाला खाल्ल्यानंतर त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडलेलं जे ते बीज आहे त्याच्यातून जन्म होतो. केवढे मोठे सायंटिस्ट ते कागाचे विष्ठे जन्म, पिंपळाची जन्म. त्या अभंगामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की जे हे आम्ही या संतांचे एवढे वंश जितक्या नंबरचे त्यांनी हा अभंग पाहावा. त्याच्यात सांगितलंय वाल्मिकाचं कोणतं किती पिढ्या त्या ठिकाणी परमार्थ घडला होता. हे नाम साधनेचा अपमान आहे वंश सांगणं. संतांचा वंश सांगत असताना नाम साधनेचा अपमान आहे. त्यांच्या मुखातून आलं पाहिजे काय की मी जो आहे ना मी या नाम साधनेमुळे या नामामुळं इथे आहे. नामाचा अपमान आहे ना तो. संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला, नाम माहित नाही, नामाचा अपमान आहे तो. म्हणून तुकोबारायांनी तर शेरा मारला, संतांचे व्याप्त नव्हती संत. जर देवभाव विसरला गेला नसेल, देहाचं निरसन करता आलेलं नसेल तर जरी कवित्व करत असले अभंगवाणी, जरी संतांच्या कुळात जन्माला आले तरीही संत नाही. कर्माचरणी नवती संत. हा खूप सज्जन आहेत काही
नाही. माळकऱ्यांना परमार्थी माणसांना लाजवतील अशा प्रकारचे सज्जन व्यक्तिमत्व समाजात आहेत, परोपकारी आहेत. इंद्रदेव होतील आणि ब्रह्मदेव होतील, 84 लक्ष जययोनीमधून उद्धार होणार नाही किंवा संतांची संगती जन्मोजन्मी मिळणार नाही. ही कमाई काय तुमची या देहाला येऊन? तुमचा उद्देश काय पाहिजे या देहाला येऊन? केवळ सज्जनपणा. त्या सज्जनपणावरती आणि गोवी केली आमच्या माऊली दारोबाराने एका ठिकाणी. इथं आम्हाला ज्ञान महत्वाचं आहे, इथे आम्हाला हरी महत्वाचं आहे, इथं हरीची भक्ती महत्वाची आहे. काय सज्जनपणाला भेटवायचं तुमच्या? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धिमान माणसांकरता शेरा दिला. हरीची भक्ती करत नाही, बुद्धिमान आहे, पॅकेज घेशील. दुनियेच्या करता काही कामाचं नाही. तू 1 कोटीचं घे नाही तर 2 कोटीचं घे. काय उपयोग आहे तुझा समाजाकरता? काय उपयोग आहे समाजाकरता? म्हणून त्या ठिकाणी कर्म ते म्हणतात विठ्ठला विठ्ठल म्हणतात आंधळ्या गरुडाचे पाख हाती. एखाद्या आंधळ्याला गरुडाचे पंख प्राप्त झाले किंवा एखादा आंधळा गरुड असला ते गवण्या उपयोगा जाती. काय उपयोगाचे ते? कारण एखाद्या आंधळा आहे ना, तो जाऊन एखाद्या पर्वताला धडकेल आणि मरेल. तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञानीवीन. तशी लई सज्जनाशी सत्कर्म करीत असतील पण ज्ञान नसेल तर काही उपयोग नाही त्याचा. हरिविन जन्म तो नरकची पैसा. याचा अर्थ तुम्हाला दुराचरण करण्याचा मी सर्टिफिकेट देतोय असा नाही, किंवा त्यांनी सज्जन सत्तेवर टीका केली असा अर्धवटार्थ करू नका. आला का लक्षामध्ये? सज्जनशीलता जर 3रीचा पाठ असेल ना तर त्याच्यावरचा ज्ञान हा विषय 4थीचा पाठ आहे हे आम्हाला सांगायचं. आई बापांची सेवा जर 4थीला सांगितलेली असेल ना तर 5वीचा अभ्यास वेगळा आहे. आता मग 4थी शिवाय 5वी नाही, 3री शिवाय 4थी नाही म्हणजे आम्ही त्याचं खंडन करतो असं अजिबात नाही. 4थीचा अभ्यास आहे आई बापांची सेवा. सकळ तीर्थांचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी शरीरे लो नकी जे. ही 4थीचा. अजून काही 4थीतून हालायलाच तयार नाहीत माणसं. 4थीतच राहा बघा. पुढे अभ्यास आहे 5वी 6वी MA पर्यंत BA MA असं आहे ना पुढे पदवी. तिकडं सच्चिदानंद पद प्राप्त करायचंय त्या MAचा अभ्यास करणं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेण्याकरता नरदेव दिलेला. मग हा ही झाला तुकोबारायांचं प्रमाण आयुष्याच्या साधन. तर नाथ महाराजांनी भागवतामध्ये एक प्रमाण दिलं. मनुष्य देहीचे निज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकणी दिला असे. आणि तो जर अधिकार आपण बजावला नाही तर मग पावून या मनुष्यपणा जो निसादी ब्रह्मज्ञाना तो लांडागर धवदाना पुच्छे विन दुपाई. शेकोट नसलेला 2 पायाचा लांड गाढू म्हटलं त्याला.
ब्रह्मप्राप्ती करून घेत नसेल मनुष्य देहाला येऊन तर पावोनिया मनुष्यपणा जो नसादी ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा जाना विषया चरणी विचारतो दोन उपमा दिल्या बोला. नाही तरी काय थोडे श्वान नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी हे जर केलं नाही तर कुत्री आणि श्वान सुकर डुकर काय कमी आहेत का? एका ठिकाणी तुकोबारायांचं असं प्रमाण आहे ते उत्तरार्ध आहे त्याचा मनुष्य परी कुत्री ती हा पूछ नाही पाय पाय हा हा पूछ नाही पाय चारी म्हणजे पूछही नाही आणि चार पायही बी नाही. नाही शब्द दोन इकडे लागतो याच्यामध्ये. पूछ नाही पाय चारी आहेतच दोन पायाची पण मनुष्य परी कुत्री ती असं तुकोबारायांचं प्रमाण आहे. विठाला म्हणजे सज्जनपणा हा सुद्धा परमार्थाचा कळस नाही. सज्जनपणा हा 10वीचा अभ्यास असू शकतो पण ज्ञान ज्याला म्हणतात जे ज्ञान तुम्हाला या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून चुकवतं भगवंताची संतांची भेट करून देतं हे तुमचं आपलं ध्येय आहे. ब्रह्मप्राप्ती हे आपलं ध्येय आहे. आणि ब्रह्म हे कसं आहे ब्रह्म निरुपाधिक आहे. तर कोणत्याच प्रकारचं काय नाही उपाधी नाही. उपाधीत असून बरं का उपाधीत नाही. सर्व उपाधीमध्ये सर्व उपाधी त्या सर्वदास दास आणि तुम्ही म्हटले तो तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा अभंग असा आहे. पवना घालवेल पालान बाई चढवेल गगन भूत भविष्य कळ येईल वर्तमान परित्या साधूची भेटी न होईल गा किंवा चंद्रामृत सुखे सेववेल तुम्ही म्हणत असेल आपण हस्ता दाता रवी धरवेल पाया हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा ऐसे कैसी आणि भेट तिथे साधू. हा हे सगळं जरी झालं तरी साधूची भेट होईल असं नाही. ती भेट कशाने होईल त्यांच्या दर्शने तुटे भवबंधू असे साधू आम्हाला कशी भेटतील हे तुकोबारायांचा अभंग आहे. आणि त्याचं उत्तर नाथ महाराजांनी दिले. थोडेसे त्याच काळातले नाथ महाराज ज्या शतकामध्ये 16व्या शतकात तुकोबार आहे आणि 16व्या शतकात नाथ महाराज त्यांचा अभंगाचं प्रमाण आलं. ब्रह्म सर्वगत सदा सर्वत्र समय ब्रह्म सर्व ठिकाणी आहे. तेथ आणू नाही विषम अशी एवढी जागा जिथे विषमता नाही की अमुक गोष्टीमध्ये ब्रह्म नाही. पुढे काय ऐसे जाणं की ते अति दुर्लभ असं जे जाणतात ते अतिशय दुर्लभ. दयाची भेट अतिशय दुर्मिळ आहे. ते जर झालीच दयाची भेटी झाली या भाग्य परम जर अशांची भेटी झालीच तर मग आपल्या भाग्याला पार नाही. तेच केवळ भाग्यवान आहेत जे अशा पद्धतीचे असतील संत आणि ज्यांना ते प्राप्त झाले त्यांच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. आम्ही
दैवाचे दैवाने आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे दास श्रीपाद रायाचे दास रामदास रायाचे. मग ज्या वेळेला श्लोक म्हणत असताना तत्वचिंतक गुरुहरी आणि भक्तीपरायण तातोबाबा मेटकरी म्हणत असतात की हा जो अमृतानुभवातला पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक सद्गुरु वंदनाचा आहे. यदक्षरमनाख्येयम आनंदमदमव्ययम् श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रये. तर इथे तुम्ही म्हणू शकता, इथे तुम्ही म्हणायचं श्रीपाद नाथेती. बस एवढंच. ज्याला जो सद्गुरु मिळालाय त्या पद्धतीतला बरं का, त्या पद्धतीत नाही मिळाले ते सुद्धा म्हणतात. तर बाकीचे आपल्याला तर त्या पद्धतीत मिळालेलं आहे. इथं त्यांनी श्रीमद निवृत्ती नाते म्हणलेले, इथं श्रीपाद नातेची म्हणा, बिंदास म्हणा, त्याच पद्धतीत ते महात्मे ज्यांना भेटले सुद्धा नाही ते प्रतिमांची पूजा करून त्यांना गुरु म्हणतात. त्यांना आपल्याला भेटून अजून कळना विठ्ठल. तर विषय आपला चालला होता की साधन आणि साध्य. व्यवहारामध्ये साधन आणि साध्य बदलत जातं. व्यवहारातलं साधन सुरुवातीला शिक्षण हे साधन असतो. मुलगा शाळेत जातो त्यावेळेला त्याचं शिक्षण हे काय असतं, साधन असतं, साध्य असतं. बरोबर, शिक्षण हे पहिले साध्य असतं. पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचं साधन आता बदलतं. आता नोकरी हे त्याचं साध्य झालं. शिक्षण साधन, शिक्षण नोकरी हे काय झालं, तर त्याचं साध्य बदललं. आणि शिक्षण साध्य होतं, आता नोकरी, नोकरी झालं का छोकरी, साध्य बदलते सारखं. पण परमार्थामध्ये साध्य साधन बदलत, साधन आणि साध्य बदलत नाही. साधन आणि साध्य एकच आहे परमार्थातलं. बीज आणि फळ हरीचे नाम. बीज सुद्धा काय आहे, हरी नामच आहे. आणि त्याचं फळ सुद्धा काय आहे, त्याचं फळ परमात्मा आणि नाम हे दोन्ही भिन्न नाहीत. म्हणून बीज आणि फळ हरीचे नाम दोन्ही वेगळे नाही. नाम नामी अभेद आहे. एक नाम हरी, द्वैत नामे दुरी, अद्वैत कुसरी मिळा जाणे. हरी आणि हरीचं नाम एक आहे. एक नाम हरी, याचा अर्थ असा आहे हरी आणि हरीचं नाम एक आहे. द्वैत नामे दुरी, द्वैताची व्याख्या सांगितली. जो हरी आणि हरीला दोन मानतो, हरीचं नाम आणि ते दोन मानतो, त्याला द्वैत असं म्हणतात. पहिल्या टोकाचा अर्थ असा आहे एक नाम हरी, हरी आणि हरीचं नाम एक आहे. आणि जो हे दोन समजतो, द्वैत नामे दुरी, म्हणजे नामी म्हणजे नामेचा अर्थ इथं पुढच्या नामेचा अर्थ नाम नाही. नामे याचा अर्थ संस्कृतमध्ये म्हणजे, मराठीत म्हणजे. एक नाम हरी, हरी आणि हरीचं नाम एक आहे हे अद्वैत. आणि हरी आणि हरीचं नाम वेगळं आहे, त्याचं नाव द्वैत. द्वैत नामे, द्वैत म्हणजे हरी आणि हरीचं नाम दोन मानणं. आणि ह्या दोन एक मानण्याला ही अद्वैत कुसरी विरळाच जाणे. आणि तसं चिंतन आपलं असल्यामुळं आपल्या मालिकेला त्या पद्धतीचा भाव दिलेला आहे. चिंतन करताना हा भाव धारण करून चिंतन होतो. नाम घेता, नाम तो नाम घेता उठावटी होई संसाराची तुकी, तो नाही मला म्हणायचा. नाम उच्चारिता कंठी, बाबर का, नाम उच्चारिता कंठी, पुढे उभा जगदेठी, ऐसे धरून या ध्यान, मनी करावे चिंतन. ही चिंतनाची रीत आहे की हरीचं नाम उच्चारल्यावर त्याचबरोबर आपण आपल्या चित्तासमोर नाम उच्चारल्याबरोबर हरी पुढे माझ्या उभा आहे असा भाव धारण करा. ऐसे धरून या ध्यान, मनी करावे चिंतन. आणि असं चिंतन असल्यामुळं आपल्या साधकांना त्याचा तत्काळ अनुभव येतो. कारण त्रिपुटी मानली जात नाही. नाम, देव आणि तुम्ही, पाहुणे, आत्मा, ईश्वर
अजून परब्रह्म परमात्मा अजून काय म्हणायचं ते सगळं, आणि तुम्ही एक आहात. केवढं मोठं सिद्धांत मांडला आपला सिद्धांतीचे सार आत्मा सदोदित माया ते कल्पित पदवीवर. सिद्धांतीचे सार आत्मा सदोदित माया तो कल्पित तद्विवर्त. कशाचा विवर्त आहे माया? ब्रह्माचा विवर्त आहे माया. ध्यानात घ्या. हा भाग आपण उद्या पाहणार आहोत. हा अभंग मोठा मुद्दाम घेतला की 2 दिवस कीर्तन सेवा आहे, तर मग हाच अभंगावरती 2 दिवस कीर्तन करायचं. त्यामुळे मी गडबड केलेली नाही ध्यानात का. हा जो वेदांताचा भाग आहे, हा वेदांताचा भाग आपण उद्या ह्या सगळ्या पद्धतीनं आपण त्याचा विचार पाहूया. म्हणून या ठिकाणी जीव जगत आणि परमात्मा या तिन्हींचा संबंध काय आहे हे समजून घेणं म्हणजे परमार्थ आहे. जीव जगत आणि परमात्मा या तिन्हींचा संबंध काय आहे हे समजून घेणं म्हणजे परमार्थ आहे. हा जो जोगी आहे, हा जोगी हाच संदेश देण्याकरता आलाय, आणि तो पहिल्या चरणामध्ये आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. जाग जाग बोलती. हा जोगी आपल्याला जाग करतो सर्व जीवांना, संत रूपी जोगी, आणि जागा करून सांगतो जाग जाग उद्दिष्ट जागृत प्राप्य वरांनी बोलत. उठ जागा हो, प्राप्त झालेल्या वरावरती नाममंत्रावर बोधावरती लक्ष ठेव. आता पहा, जाग कोणाला करायचंय? झोपलेला कोण आहे? वासुदेव जागा करायला येतो. कोणाला जागा करायला येतो? वास्तविकता असं आहे, झोपलेल्या माणसाला उठवणं सोपं आहे, पण ज्यांनी झोपचं सोंग केलंय त्याला उठवणं अवघड आहे. बरीचशी जी भेटतात आणि समजून घेत नाही ना तत्वज्ञान, त्यांनी झोपेचं सोंग केले. त्या याचं गाणं होतं एक दादा, पण त्याचं लबाड लांडगं ढोंग करतंय, लगीन करायचं सोंग करतंय, त्यांनी सोंग केलेले सोंग झोपेचं. एक वेळ झोपलेल्या माणसाला उठवता येणं सोपं आहे, पण सोंग केलेल्याला उठवता येत नाही. कारण कधी उठायचं हे त्याच्या मनावर आहे. कधी त्यांनी सोंग केले ना, उठायचं का नाही त्याच्या मनावर आहे. त्यांनी काय केलेले? सोंग केलेले. जागे करतात ते जागा. आता हा जो आपण काकडारकीमध्ये हे जोगी, आंधळे, पांगळे, वासुदेव, मुकाबैरा हे जे अभंग म्हटले जातात, ही रूपक आहे. त्याची कारण, अध्यात्माची साधनेची कारण, त्याच्यामध्ये आपला संशय शंका काही असतील साधकाची, ती त्याच्यामध्ये मांडलेले आहेत.
वासुदेवाचं जर प्रकरण पाहिलं तर वासुदेव प्रकरणामध्ये बोल अबोलनी बोले, हा वासुदेव तुमच्यामधला वासुदेव आहे, हा बाहेरचा नाही. ते टाळ चिपड्या बाहेर वाजवणारा मोराचे पिसट लावून आलेला तो सुद्धा तुमच्यासारखा होता. एक पंथ होता, एक संप्रदाय होता, त्या ज्ञानाचा त्यांना अनुभव होता. पुढे पुढे तो विस्तारत गेला आणि त्या वासुदेवाचा एक समाज झाला आणि फक्त भीक मागत बसला मोराच्या टोप्या घालून. वेगळा हा एक समाजात रूपांतर झालं. संत रूपाचाच प्रतीक आहे ते, पण पुढे त्या ठिकाणी ते समाजात रूपांतर झालं. अतिशय कडक आवाज असतो या पिंगळ्यांचा. हा बिगर माईकचा आवाज त्यांचा आणि आपला माईकचा आवाज असा पिंगळे. त्यांना कोर्टामध्ये सवलत असते, जास्त करून त्यांना त्या ठिकाणी नोकरी करता घेतात, शिक्षण कमी असलं तरी आवाज देण्याकरता. जर त्या ठिकाणी 500 मीटर पर्यंत आवाज जाईल असा त्यांचा आवाज असतो. रावसाहेब पाटील हजर हो, तिकडून आवाज जातो. आजही या पिंगळा समाजाला कोर्टामध्ये ठेवलेलं आहे, जास्त करून सवलत देऊन आवाजाचे. तुम्हाला भेटेल वासुदेव काय सांगतो आणि कोणता वासुदेव आपल्याला माहिती. आज आपल्या शेपड्या वरणला बी वासुदेव माहिती, पण वासुदेवाचं रूपक केलंय. बोल हा बोलणी बोले. पहिला वासुदेव किती मध्यमधून आपण पाहू वासुदेवाची व्याख्या. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सदुर्लभ. अनेक जन्मानंतर बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानी हा अनेक जन्मानंतर प्राप्त होत असतो. असतेच्या महापरिगता तो कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला निघे, माऊली ज्ञानोबा म्हणतात. तसे इथं भगवंत गीतेमध्ये म्हणतात अनेक जन्मानंतर बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान मम प्रपद्यते. आणि वासुदेव सर्वविधी, सर्वांमध्ये त्या वासुदेवाचं तो दर्शन घेतो. सनात्मा सदुर्लभ ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव. सगळ्यांनी उद्या पण यायचं बरं का. पार्ट नंबर 2 उद्या होणार आहे. विठ्ठल ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. काय जोगी काय वेगळं सांगतोय. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आणि ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. देव तयाच बळी असे त्याच्याच वर देव आहे. त्याला जगत नसून संपूर्ण परमात्मा स्वरूपच दिसतो असा त्याचा अनुभव आहे. देव त्याच्या जवळ आहे. तसा तर देव सगळ्यांच्या जवळ आहे. त्याच पद्धतीचा पण तुम्हाला सांगतो श्लोक येते मध्ये 18व्या अध्यायातला 66 नंबरचा श्लोक आहे. 66 का 62 नंबरचा असं मला वाटतं. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति
भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. सर्वांच्या हृदयामध्ये सर्वभूतांच्या अंतरी हृदय महांबरी चित्वृत्तीच्या सहस्रकरी उदयला जो सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम्. हे रवी सर्वांच्या हृदय देसी मी अमुका हे ऐसी जे बुद्धी स्फुरे आरशी हे वस्तुगामी. हे वासुदेव सांग याच्यातला वासुदेव करीतो फेरा. रात्रंदिवस फेरा चालू आहे वासुदेवाचा. वासुदेवाचा फेरा बंद झाला का हा राम बोलो भाई राम उचला लगेच म्हणतात. रात्रंदिवस वासुदेव करीतो फेरा. वाड्यात बाहेर द्वारा या वाड्यामध्ये कोणत्या वाड्यामध्ये देहरूपी वाड्यामध्ये रात्रंदिवस हा फेरा चालू आहे वासुदेवाचा. कोणी काहीतरी दान पुण्य करा. आणि त्याला दुसरं हे पैशाचं बाकीच्या गोष्टीचं धान्याचं दान नाही लागत. नामाचं दान मागतो तो वासुदेव. अरे त्या श्वासामध्ये त्याचं नाम घ्या तीच त्याला दान. दान मागो ब्रह्मरसाचे निघे द्वैत ह्या उर्मी. असं वासुदेव सर्वांमध्ये आहे. सर्वांमध्ये आहे. सगळंच ब्रह्म आहे. बेवडा पिऊन तुमच्या समोर आला तर बेवडा ब्रह्म म्हणा. हो सगळं सगळंच ब्रह्म आहे. बेवडा ब्रह्म सगळं ब्रह्म आहे. याच्यावर जीववाद झालं ब्रह्म आहे तर बेवडा का ब्रह्म नाही. परंतु सगळं ब्रह्म जरी असलं तरी 7व्या 9व्या अध्यायामध्ये एक निवाडा सांगितला. अर्जुना इथून तिथून सर्व मीच आहे. हे जरी बरोबर आहे तरी अजून एक विचार तुला सांगतो. 7व्या 9व्या अध्यायामध्ये सांगितला या सर्वांमध्ये मी आहे पण ते भूत मात्र माझ्यात नाही. विठ्ठल त्यांच्यामध्ये आहे. त्या सर्वांमध्ये मी आहे पण ती माझ्यात नाही. मग सरसकट ब्रह्म इथून तिथून सगळं ब्रह्म. आणि ह्या विचाराचं काय करायचं बघा. ज्याचा त्याचा विचार आहे. सर्व खल्विदम ब्रह्म हा विचार महत्वाचा आहे. जगदेव परी निवडी न निराळे. काय म्हणले सगळं जगात देव आहे पण तरी त्याच्यातून मी निवडून काढीन बाजूला. ज्ञानाचे आंधळे भारवाई नुसतं गप्पा मारत असतील. त्याचा ब्रह्मत्वाचा अनुभव आणि याला ब्रह्मत्वानं पाहण्याचं मात्र त्याच्याकडे जर नसेल. ज्ञान आहे सर्व ब्रह्म आहे याचं ज्ञान आहे. भरपूर विवरण करतोय त्याचं पण प्रत्यक्षात बोलणं त्याचा अनुभव असणं हा जमीन आसमानाचा फरक आहे. मग ज्याला त्याचा अनुभव आहे ना वासुदेव तोच आहे. काही तो फेरावाडी अर्थ बाहेर द्वारा कोणी काहीतरी दान पुण्य करा. जा म्हणा द्याल तरी जातो आंधळा का झाला त्याचं कारण मीमांसा. आंधळा हा आंधळा मात्र त्या ठिकाणी तसावी. डोळे असून आंधळा म्हणजे नुसती व्यावहारिक दृष्टी आहे. व्यवहार तंतोतंत करतोय पण त्याची ही दृष्टी उघडलेली नाही. आध्यात्मिक दृष्टी हा तो डोळच असूनही आंधळा आहे. आंधळा का होतो. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारले. विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. वृत्तीमध्ये विषयाचं आवरण तयार होऊन परमात्म्याची अनोळख निर्माण होते असा अंदाज. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगले. ज्ञानदृष्टी हरपली अवघी दोन्ही नेत्रांधळे. एक आंधळा या प्रकारातला आहे आणि एक आंधळा मात्र वेगळ्या प्रकारातला आहे. सहज मी आंधळा गा. हा आंधळा डोळस आहे. रोपक करताना अगोदरचा आंधळा माऊली ज्ञानोबा जो सांगितला तो त्याची दृष्टीच उघडलेली नाही. पण हा आंधळा या आंधळ्याला जगत दिसत नाही सगळं ब्रह्म दिसतंय असा हा आंधळा आहे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे. मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. दृश्य काय होतं जगत दिसत होतो. आता मला जगत दिसत नाही परब्रह्म दिसतं. हे अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. परिणाम सुखी निनित रोगा शून्य सारोण तेथे. त्रिकूट शिखरिका त्रिकूट शिखर 3 गुणांचं 3 गुण सत्वरजतम. त्याच्या पलीकडे शुद्ध सत्वाची अष्टसात्विक भावाची अवस्था
इथे इथे म्हणतात त्रिकोटी शिखराच्या वर गेला तो, तिन्ही गुणांच्या पलीकडे गेला, शुद्ध सत्वाचा कवडा मोठा. मग आंधळ्यात दोन आंधळे, एक असा आणि एक असा आंधळा. त्याच्यानंतर वासुदेव आंधळा, पांगोळ झालो देवा, नाही हात ना पाय. पांगळा म्हणजे पायाने पांगळा नाही, धडधाकट आहे गडी, पण मनाच्या मागे नांद्या झालाय. जसा बाहेर वेडा होतो माणूस असतो ना, तसं मन म्हणून ते मन सध्या तो मन म्हणून ते करायला वागतो. चांगलं का वाईट त्याला कळत नाही, खाण्याचं कळत नाही, पिण्याचं कळत नाही, संगती कोणाची करावी हे कळत नाही. म्हणून सांगितलं पांगोळ झालो देवा, नाही हात ना पाय, बैसलो जयावरी. कोणावर बसलोय? माझी वृत्ती मनाच्या आधी झालेली. सैराट ती जाय, सैराट. त्याच्यातूनच पिक्चरवाल्याने नाव घेतलं. काय सैराट काय माहिती? सैराट ते जाय, खेटीता कुंभ काठी, कुंट दर्डी न पाहे, शब्द स्पर्श रूप रसगंध या विषयांचा नित्य संग करतोय. सागरात सोल वाटून निघालाय अख्खा भार. आधार नाही कोणी मज बाप नामाय, दाते हो दान करा. दाते आडनावाच्या माणसाला दान करा असा अर्थ नाही त्याचा. दाते हो दान करा. जाते पंढरपुरा. जाते म्हणजे स्त्रीलिंगी पुल्लिंगी आधारे नाही वापरलं. जाते म्हणजे पंढरपूरला जाणाऱ्यांनो. जाते म्हणजे पंढरपूरला जाणाऱ्यांनो. दाते हो दान करा, जाते पंढरपुरा. पंढरपूरला जाणाऱ्यांना म्हटले. हा झाला पांगळा, म्हणजे मनाच्या योगानं मनावर सद झालेली वृत्ती या अर्थाने पांगळा आहे. मोका झालो वाचा गेली, मोका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी, पंडित होतो, ज्ञानी होतो. दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गत होती या वाणीनं. पण गर्व झाला त्याचा आणि मग देवानी पुढच्या जन्मात त्याला मुख केलं. जीवाला अंसावरी होईना, दूध घृत शर्करा पक्वांना, निंदिले उपान्न असतात ना, मुख्य अन्न पक्वान्न, आणि त्याला तोंडी लावायचे, त्याची निंदा केली, ती कधी खाल्ली नाही. नको मला तेने पावलो मुखबंधना. असो 3 जन्माचा तो मुका. सगळं पाहायला वेळ आपल्याला नाही, तुम्ही पाहून घ्या मुका होण्याची कारण काय. पहिला झालो या जगी, पहिला झालो, पहिला झालो, पहिला झालो या जगी, पहिला झालो, पहिला झालो.
महाराजांनी केलेला आहे. त्याप्रकारे त्याचप्रमाणे हा जोगी हा रूपक करून आपल्याला अध्यात्माचा उपदेश केलेला आहे. विठोबा पहिल्या चरणावरती आपण प्रस्तावना म्हणू. त्याची कारणमीमांसा प्रस्तावना ज्याला म्हणतात ती आपण आज पाहिलेली आहे. उद्या त्याच्या पुढे जो विचार त्या अभंगामध्ये सांगितला आपण हाच अभंगावरती उद्या चिंतन करणार आहोत. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जागता जगदीर राखा काही भाव अवघा क्षेत्रपाळ पुजावा सकळ
पूजा पत्रकाही फळ पुष्प तोय बहुता दिवसा फेरा आला या नगरा नगा घेऊ भार धर्म तोची सार तुका मागे दान द्यावेची अनन्य जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती झालेली शिवा पंढरीश परमात्मा माऊली ज्ञानवराज सिद्ध तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्तीचे स्पेशालिस्ट नामदेवराय आणि सद्गुरुनिष्ठ निळोबारायाच्या संप्रदायाच्या पंचायतनाच्या चरणी आपले सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा यांच्या चरणी सत्य साईबाबांच्या चरणी आणि तेव्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. जय विठ्ठल जय विठ्ठल.